महाराष्ट्राबाहेर सुद्धा पैठणीची डिमांड आहे ती वाढली आहे. म्हणजे पूर्वी भरजरी साड्या म्हणजे त्या साऊथच्या साड्या असं एक समीकरण होतं, पण आता साऊथमध्ये देखील पैठणी लोक आवडीने नेसतायत महिला. याकडे आपण कसं बघताय? खरं सांगतो म्हणजे भुरळ पाडली आहे साऊथच्या लोकांना आपल्या पैठणीनं. तसं तर मी तर असं म्हणेल का महाराष्ट्राकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही संस्कृती असेल किंवा विकास असेल ना, ह्या राज्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष आहे. अगदी त्याच्यात पैठणी सुद्धा सुटली नाही. महाराष्ट्रीयन आपले कलाकार असतील, उद्योगपतींच्या बायका असतील, मोठे मोठे IAS अधिकारी असतील, ते जेव्हा ह्या पैठण्या नेसतात समारंभाला, हे बघून इतर राज्यात पण नेसायला लागल्या. आणि आताचा तो विषय असा आहे का पैठणी सगळ्यात जास्त माझ्या हिशोबाने आंध्रामध्ये विकते. हो खरं. हैदराबाद मध्ये ज्या काही कॉलन्या आहे, बंजारा हिल, जुबली हिल, MLA कॉलनी, एवढे पैठणीचे मोठे मोठे प्रोग्राम होतात. म्हणजे थीम तयार होते. नऊवारी पैठणी ताई आता महाराष्ट्रापेक्षा आंध्रात जास्त चालते. हो का? हो, पूर्ण एका लग्नाची थीमच असते की 100 बायका नऊवारी पैठणी नेसतील, 100 बायका ह्याच बॉर्डरच्या पैठणी नेसतील. एवढी ती आंध्रामध्ये चालायला लागली, कारण महाराष्ट्रीयन बायकांचं अनुकरण सगळ्याच करणारच.